हे सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले लोकसभेत महिला आरक्षण बिल आणले होते। 2023 ला बिल आणण्यात आले होते, त्याला पाठिंबा देण्यात आला होता। महिलांना आरक्षण देण्यासाठी हे बिल आवश्यक होते। डिलिमिटेशन केले जाणार होते, 30 वर्षांनंतर होणे आवश्यक असते। महिलांसाठी 273 वाढविल्या जाणार आहे। 816 जागा करण्याचा प्रस्ताव होता, त्यामुळे मतदारसंघ वाढले असते। काँग्रेस आणि इतर पक्षांनी साऊथ इंडियाच्या लोकांना पटवून सांगितले, आपल्याला कमी जागा होत आहे। 33% वाढ करण्याचा प्रस्ताव होता। 2014 ला अनेक बिल आले, पास झाले, पण हे पहिलेच बिल होते जे फेल झाले। ते प्लॅनिंग फेल केले आहे। महिला आरक्षण बिल फेल केले गेले। बिल पास झाले नाही म्हणून महिला आरक्षण आता मिळणार नाही। जागा वाढवून न देता आहे त्या जागेत अर्ध्या जागा महिलांना द्या अशी मागणी होती। ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय होत नाही, त्यामुळे महिलांना आरक्षण देता येत नाही। मुस्लिमांना आरक्षण देणे घटनाबाह्य आहे। धर्माच्या आधारावर आरक्षण देणे घटनेत नाही। व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू केले होते, त्यात ओबीसी यादीत 80% मुस्लिम जाती आहेत। आरक्षण त्यांना अधिक आहे। मोदी सरकारला फायदा होऊ नये यासाठी प्रयत्न झाले। सगळे नाशिकचे पत्रकार इथे उपस्थित आहेत। रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपलं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि या पत्रकार परिषदेला थोडा उशीर झालेला आहे। मुंबईवरून येताना मला उशीर झाल्यामुळं या ठिकाणी आपल्याला बरंच वेळ थांबावं लागलेलं आहे। तर एक तर आपल्याला माहित आहे की संसदेमध्ये, लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल आलेलं होतं आणि महिलांना आरक्षण देण्याचं बिल 2023 मध्ये सर्व पक्षांच्या एकमताने ते संमत करण्यात आलं होतं आणि त्याला काँग्रेस आणि सगळ्या इतर अपोजिशनने सुद्धा त्याला पाठिंबा दिला होता। पण या वेळेला बिल आणण्याचं कारण एवढंच होतं की 2029च्या निवडणुकीमध्ये महिलांना आरक्षण द्यायचं असेल तर हे बिल पास होणं अत्यंत आवश्यक होतं आणि हे बिल पास होत असताना जे डिलिमिटेशन आहे, हे डिलिमिटेशन एक मतदारसंघ हा 30 लाख, 35 लाख, 20 लाख, 25 लाख अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये मतदार असणारे मतदारसंघ आहे। त्यामुळे डिलिमिटेशन 30 वर्षानंतर, 40 वर्षानंतर होणं अत्यंत आवश्यक असतं आणि त्यामुळे महिला आरक्षण विधेयकाच्या सोबतच या ठिकाणी महिलांसाठी 273 जागा, 273 जागा वाढवून सध्या पार्लमेंटच्या ज्या 543 जागा आहे त्याच्यामध्ये 273 जागा वाढवून त्या जागा 816 किंवा 850 जागा करण्याचा प्रस्ताव होता आणि डिलिमिटेशन हे मध्ये होणं अत्यंत आवश्यक असतं। त्यामुळं मतदारसंघ वाढल्यानंतर मतदारसंघ थोडेसे छोटे झाले असते आणि काँग्रेस आणि इतर पक्षांनी साऊथ इंडियाच्या लोकांना हे पटवलं की आपल्या जागा नॉर्थ इंडियाच्या जागा अगोदर जास्त आहेत। उत्तर प्रदेशमध्ये 80 जागा आहेत, बिहारमध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर वेस्ट बेंगॉलमध्ये, अशा इतर मोठ्या राज्यामध्ये जास्त जागा आहेत आणि सर्व जागांमध्ये 33% वाढ करण्याच्या संबंधातला हा प्रस्ताव होता आणि या प्रस्तावाला मान्यता दिली असती, हे बिल पास झालं असतं। या बिलाच्या बाजूने 298 मतं मिळाली, विरोधामध्ये 233 मतं होती आणि 2/3 मेजॉरिटी असल्याशिवाय हे बिल पास होत नाही। कारण नरेंद्र मोदींच्या सरकारच्या कालखंडामध्ये 2014 पासून अनेक बिलं आली, पण ती बिलं 2/3 नव्हती आणि त्यामुळं ती बिलं सगळी पास होत गेली। पहिलंच बिल असं होतं की हे बिल नापास झालेलं आहे, हे बिल फेल झालेलं आहे आणि हे बिल प्लॅनिंगनी फेल करण्यात आलेलं आहे। कारण महिलांना आरक्षण मिळालं तर मोदी सरकारला, एनडीएला त्याचा जास्त फायदा होईल अशा पद्धतीचा अंदाज या विरोधी पक्षाचा असण्याची शक्यता आहे
आणि त्यामुळं हे बिल कसल्याही परिस्थितीमध्ये डिलिमिटेशन आपण का आणलं अशा पद्धतीचा तक्रार करू. या मंडळींनी महिलांचं आरक्षण बिल हे फेल केलेलं आहे आणि त्यामुळे आता 229 मध्ये 2/3 मेजॉरिटीनं हे बिल पास झाल्याच्या शिवाय महिलांना आरक्षण मिळणार नाही. आणि सध्याच्या प्रपोशनेट मध्येच ते करा असंही काही लोकांचं म्हणणं असेलही, पण तशा पद्धतीची भूमिका या त्या चर्चेमध्ये मांडण्यात आली नाही. म्हणजे आता जर 543 जागा असतील तर 181 जागा या महिलांसाठी मिळू शकतात. त्यामुळं त्यांचं म्हणणं हेच होतं की जागा वाढूच नका, 543 जागा ठेवा आणि महिलांना त्यामधले 181 जागा द्या. आणि त्या 181 मध्ये SC ST ला सुद्धा आरक्षण मिळणार होतं. त्यामुळं मुस्लिम महिलांना आरक्षण द्या असा एक नवीन जो मुद्दा आहे तो पुढे आणण्यात आला. ओबीसी महिलांना आरक्षण द्या ही मागणी करण्यात आली. पण जोपर्यंत ओबीसीना आरक्षण जे देण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत ओबीसीच्या महिलांना आरक्षण देता येणार नाही. आपल्याला माहित आहे लोकल बॉडीज मध्ये 50% आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये 27% आरक्षण ओबीसीना आहेच आहे. आणि मुस्लिम कम्युनिटीला आरक्षण द्या ही जी मागणी आहे ही मागणी घटनाविरोधी आहे. कारण संविधानामध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण द्या अशा पद्धतीची भूमिका नाही. SC ST ला आरक्षण मिळालेलं आहे ते अनटचॅबिलिटीच्या माध्यमातून मिळालेलं आहे. जे लोक पहाडामध्ये राहतात आदिवासी अशांसाठी ते आरक्षण आहे. त्यामुळे ओबीसीना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय आहे. परंतु काँग्रेसच्या काळामध्ये ओबीसीना आरक्षण देण्याचा निर्णय झाला नव्हता. VP सिंग आपले देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर मंडल आयोगाने केलेल्या ज्या शिफारशी होत्या त्या शिफारशीमध्ये अनेक जाती होत्या आणि त्या धर्माच्या आधारावर जाती नव्हत्या. तर या देशामध्ये ज्या जाती आहेत त्या कोणती जात मागास आहे, इकॉनॉमिकली एज्युकेशनली मागास आहे, अशा जातींना आरक्षण देण्याची यादी करण्यात आली होती. आणि त्याच्यामध्ये 80% मुस्लिम समाजाच्या जाती सुद्धा आहेत. म्हणजे आता ओबीसी जी यादी आहे त्याच्यामध्ये मुस्लिम कम्युनिटीच्या सुद्धा जाती त्यामध्ये आहेत. त्यामुळं ऑटोमॅटिकली लोकल बॉडीज मध्ये मुस्लिमांना आरक्षण आहे.